नमस्कार फ्रेंड्स, करिअर अनलॉक या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपली जी पहिली सिरीज आहे ॲग्रिकल्चरची ती जवळपास संपलेली आहे आणि त्यानंतर जी सिरीज सुरू करणार आहेत त्याचं नाव आहे पॅरामेडिकल सायन्सेस. तर पॅरामेडिकल सायन्सेसमध्ये सगळ्यात जास्त रिक्रुटमेंट देणारं जी शाखा आहे ती म्हणजे नर्सिंग शाखा आहे. आणि आत्ता अद्ययावत एक माहिती अशी कळालेली आहे की DMERच्या जवळपास 2,500 जागा ज्या नर्सिंगमध्ये निघणार आहेत त्या खूप मोठी एक संधी आहे पुढे करिअर करणाऱ्या इच्छुकांसाठी. तर आपण हे आजचं जे विषय निवडलेला आहे नर्सिंगचा, तर नर्सिंगचा विषय निवडल्याच्या नंतर माझे मैत्रीण म्हणू शकते, माझी कलीग म्हणू शकते, त्यांना 13 वर्षाचा या क्षेत्रामध्ये अनुभव आहे. त्या MGM येथे असोसिएट प्रोफेसर म्हणून काम करतात. तर अमरजा गोसावी मॅम आपल्या पॉडकास्ट चॅनलमध्ये आहेत, तर त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करते. आणि त्यांची ओळख त्या स्वतः सांगतील की त्यांना किती या क्षेत्रातला अनुभव आहे आणि त्यानंतर आपण या ब्रँचबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर नमस्कार मॅडम. नमस्कार शिल्पा मॅडम. आणि मला शिल्पा मॅडमचं खूप आभार मानायचे की हा खूप छान इनिशिएटिव्ह आहे की करिअर गायडन्स थ्रू या चॅनल थ्रू मॅडम इतक्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचत आहेत. आणि आमच्यासारख्या करिअरची जसं नर्सिंग आहे तर या करिअरची खूप जास्त डिमांड आहे आणि याच्याबद्दल माहिती खरंच तळागाळापर्यंत माहिती पोचवणं खूप महत्त्वाचं आहे. तर थँक्यू सो मच मॅडम ही अपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. आणि माझं नाव डॉक्टर अमरजा गोसावी देशमुख. मी MGM मदर टेरेसा नर्सिंग कॉलेजमध्ये असोसिएट प्रोफेसर म्हणून गेले 14 वर्ष कार्यरत आहे. आणि माझं ग्रॅज्युएशन झाले BSc नर्सिंग, त्यानंतर मी स्पेशलायझेशन केले MSc नर्सिंग इन ऑब्स्टेटिक्स अँड गायनेकोलॉजिकल नर्सिंग आणि 2022मध्ये मला डॉक्टरेट मिळाली. तर माझं PhD इन नर्सिंग पण झालं. नर्सिंग क्षेत्राबद्दल तुम्हाला म्हणजे बऱ्याच लोकांचा हा गैरसमज असतो की फक्त इंजेक्शन देणं आणि औषध देणं एवढंच नर्सेसचं काम आहे. तर नर्सेसचं एवढंच काम नाही आहे. त्या नर्सेस ज्या आहेत त्या एखाद्या पेशंटची किंवा एखाद्या रुग्णाची शारीरिक, मानसिक आणि सामाजिक या सगळ्याच आरोग्याची काळजी घेतात. म्हणजे फक्तच फिजिकल हेल्थ, जसं WHO सांगितले की फिजिकल, मेंटल, सोशल आणि स्पिरिच्युअल हेल्थ, तर या सगळ्या डोमेन्सची काळजी घेणं म्हणजे नर्सिंग. आणि कोविड-19 नंतर, कोविड-19चं जो आपण भयंकर संकट उभं राहिलं होतं सगळ्या जगासमोर, तर ह्या कोविड-19 नंतर तर सगळ्या जगाला पटलं आहे की नर्सेसची डिमांड जी आहे ती अनलिमिटेड आहे. म्हणजे नर्सिंग क्षेत्रामध्ये तुम्ही जर पाय ठेवला तर कदाचित तुम्हाला जाणवेल की नर्सेसची डिमांड प्रचंड राहणार आहे, कायम राहणार आहे. AI किंवा टेक्नॉलॉजी किती पुढे गेली, कदाचित टेक्निकल एरियाजमध्ये जॉब नसणार आहेत, पण याला काहीच रिप्लेसमेंट नाही आहे. हे जे कंपॅशनेट केअर, ह्युमन टच जो आपल्याला आरोग्यामध्ये आवश्यक आहे, तर ह्या क्षेत्राला कधीच मरण नाही आहे. तुम्ही नर्सिंग क्षेत्रामध्ये आलात म्हणजे तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल राहणारच आहेत. बरोबर. मॅडमने त्यांच्या क्षेत्राचं खूप अमूल्य महत्त्व तुम्हाला सांगितलेलं आहे आणि आपण अनुभवलेलं पण आहे. कोविडच्या काळामध्ये फक्त ॲग्रिकल्चर आणि मेडिसिन ह्या 2च शाखा अशा होत्या की त्या म्हणजे कम्प्लिटली चालू होत्या. तर मॅडम आम्हाला ABCD माहिती नाही नर्सिंगचं, तर जे कोणी बघणार आहेत तर एक उत्सुकता निर्माण व्हावी म्हणून नर्सिंगचा काही इतिहास किंवा नर्सिंग काय नेमकं आहे एक सोप्या शब्दामध्ये मुलांपर्यंत पोहोचवता येईल का? नक्कीच. नर्सिंग ॲक्च्युली हा जो शब्द आहे नर्सिंग, नर्स करणं म्हणजे केअर करणं कुणासाठी तरी किंवा कुणाची तरी काळजी घेणं. तर ॲक्च्युली हे जे रूट्स आहेत, मला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची की रविवारी मला वाटते नर्सेस आपलं मदर्स डे होता 11 तारखेला आणि 12 तारखेला जागतिक परिचर्या दिवस होता, इंटरनॅशनल नर्सेस डे. तर मला ह्या 2 गोष्टींची सांगड घालायची अशी की नर्सेस ज्या आहेत त्याच आईप्रमाणे काळजी घेतात पेशंट्सची. आणि पूर्वी तसंच होतं की नर्सिंग हे आया किंवा घरातल्या आया, घरातल्या बहिणी, घरातल्या ज्या भगिनी होत्या त्या करायच्या आणि त्यांच्यापासूनच हे जे प्रोफेशन आहे हे अस्तित्वात आलं. सगळ्यात पहिल्या परिचर्याच्या होत्या फ्लॉरेन्स नायटिंगेल. त्या एका ब्रिटिश कुटुंबामध्ये जन्माला आल्या आणि युरोपमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं आणि त्यांना आतून एक कॉलिंग होतं की त्यांना असं वाटत होतं की देवानी मला समाज कार्य करण्यासाठी निवडले किंवा हे काम करण्यासाठी निवडले. तर क्रिमियन वॉर जेव्हा झाला 1854मध्ये, तर क्रिमियन वॉरमध्ये त्यांनी काय केलं की तिथले जे सोल्जर्स होते, जे जखमी झाले होते सोल्जर्स, त्या सोल्जर्सची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतली. आणि त्या सोल्जर्सची काळजी घेतल्यानंतर तिथला जो मॉर्बिडिटी रेट आहे, सोल्जर्सचा मरण्याचा रेट आणि आजारी पण कमी होण्याचा, इन्फेक्शन कमी होण्याचा हा जो रेट आहे हा प्रचंड कमी झाला. आणि त्यांनी असं दाखवून दिलं की परिचर्या ही एक सेवा आहे आणि हा व्यवसाय ठरू शकतो. तर फ्लॉरेन्स नायटिंगेल जे आहेत त्यांनी
परिचर्या व्यवसायाची सुरुवात केली. मग त्यांनी बरेच नर्सिंग कॉलेज सुरू केले, एक नायटिंगेल कॉलेज ऑफ नर्सिंग सुरू केलं. मग तसं आपण आपल्याला म्हणता येईल की ही जी परंपरा आहे ती फ्लॉरेन्स नायटिंगेलपासून पुढे आली आहे. आणि आता भारतामध्ये जास्त नर्सिंग कॉलेजेस नव्हते, पण आता म्हणजे भारतात आणि भारताबाहेरही भरपूर नर्सिंग कॉलेजेस आहेत आणि भरपूर अपॉर्च्युनिटीज आहेत. तर मी शैक्षणिक क्षेत्रामध्ये मागच्या 12-13 वर्षापासून असूनसुद्धा हा जो इतिहास आहे तो मलाही माहिती नव्हता, हे मलाच मान्य करावं लागेल. आणि तुम्हाला या निमित्तानं हे सुद्धा माहिती झालं याचा मला आनंदच आहे. तर मॅम, आता मुलाला एखाद्या जो 12वी पास झालेला आहे तर या क्षेत्रामध्ये यायचं तर त्याला कोणत्या मार्गाने या क्षेत्रामध्ये पदार्पण करता येईल? ओके, तर मला सांगायला खूप आवडेल. लोक अजूनही ना, लोकांच्या मनात गैरसमज आहेत की 10वी नंतर कोर्स आहे का 12वी नंतर आहे. तर सगळ्यात पहिले सांगायचं मला की 12वी कंपल्सरी आहे. ओके, आणि नर्सिंगमध्ये डिप्लोमापासून ते PhD पर्यंत सगळे कोर्सेस अवेलेबल आहेत. सो डिप्लोमा जो पहिला प्रायमरी कोर्स आहे दॅट इज GNM, जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी. तर तो कोर्स जो आहे तो 12वीमध्ये कुठलीही शाखा, पण प्रेफरेबली सायन्स, तर अशा मुलांसाठी आहे. GNM हा 3 वर्षांचा डिप्लोमा कोर्स आहे इन्क्लुडिंग इंटर्नशिप. त्याच्यानंतर दुसरा कोर्स जो आहे तो BSc नर्सिंग. सो हा जो आहे तो ग्रॅज्युएशन कोर्स आहे. हा कोर्स 4 वर्षांचा आहे इन्क्लुडिंग इंटर्नशिप. BSc नर्सिंग झाल्यानंतर स्पेशलायझेशन करू शकता 2 वर्षांचं पोस्ट ग्रॅज्युएशन. त्याला आपण MSc नर्सिंग असं म्हणतो. MSc नर्सिंगमध्ये 5 स्पेशलायझेशन्स आहेत: पिडियाट्रिक नर्सिंग, मेडिकल सर्जिकल नर्सिंग, ऑब्स्टेटिक्स अँड गायनेकोलॉजिकल नर्सिंग, पिडियाट्रिक नर्सिंग आणि मेंटल हेल्थ नर्सिंग म्हणजे सायकेट्रिक नर्सिंग, असे 5 स्पेशलायझेशन्स आहेत. त्याच्यानंतर आहे PhD, MPhil PhD करू शकता. आणि अजून एक कोर्स आहे पोस्ट बेसिक BSc नर्सिंग, जो डिप्लोमा झालेले मुलं 2 वर्ष ग्रॅज्युएशन पूर्ण करू शकतात. म्हणजे 12वी नंतर 3 वर्ष डिप्लोमा करून 2 वर्षानंतर ते ग्रॅज्युएशन करू शकतात. तर असे हे सगळे कोर्सेस अवेलेबल. डिप्लोमासाठी एक CET होते, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ पॅरामेडिकल एज्युकेशन, MSBPNE नावाची एक संस्था आहे, म्हणजे गव्हर्नमेंट संस्था आहे ती. तर MSBPNE CET घेते एक स्टेट लेवलला. त्या CETमध्ये क्वालिफाय झाल्यानंतर त्याची मेरिट लिस्ट लागते आणि त्याच्यानुसार ॲडमिशन्स होतात डिप्लोमाचे. BSc नर्सिंगची पण एक महाराष्ट्र गव्हर्नमेंटची एक CET असते, महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटची नर्सिंगची CET. त्याच्या थ्रू 12वी झाल्यानंतर मुलांनी तो CETचा फॉर्म भरायचा, त्या CET थ्रू ॲडमिशन्स होतात. आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचे कॉलेज लेवलला ॲडमिशन्स होतात. म्हणजे 12वीला असणाऱ्या मुलाला बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, इंग्लिश या 4 विषयांचं जे ॲग्रिगेट आहे ते जनरल कॅटेगरीसाठी 45% आणि कॅटेगरीच्या मुलांसाठी 40% हे कंपल्सरी आहे. सो हा ॲडमिशन क्रायटेरिया आहे. 17 वर्ष पूर्ण पाहिजेत, मेडिकली फिट पाहिजे, बिकॉज हेल्थ प्रोफेशन आहे, मुलांना पेशंटची काळजी घ्यायची, त्यामुळे ते आधी सुदृढ पाहिजेत आरोग्याच्या दृष्टीने. तर हे खूप महत्त्वाचं आहे. तर हा ॲडमिशन क्रायटेरिया आहे नर्सिंगसाठी. तर आता तुम्हाला त्याची कल्पना आलीच असेल की तुम्ही त्याच्यामध्ये एलिजिबिलिटी काय तुम्हाला लागणार आहे या क्षेत्रामध्ये पदार्पण करण्यासाठी. तर पुढचा एक प्रश्न असा आहे की मॅडम, या क्षेत्रामध्ये संधी काय काय आहेत, म्हणजे आपण काय काय याच्यामध्ये पुढे जाऊ शकतो, मुलांना काय काय करिअर अपॉर्च्युनिटीज आहेत? ओके, तर म्हणजे फक्त हॉस्पिटलमध्ये स्टाफ नर्स म्हणून काम करणं हा एकच पर्याय अवेलेबल आहे असं नाही आहे. अजून एक मला महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की मिनिमम वेजेसचा पे जो आहे तो गव्हर्नमेंटने असं सांगितलं आहे, पार्लमेंटमध्ये ह्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे की मिनिमम वेजेस 25,000 रुपये पर दरमहा देणं अपेक्षित आहे. सो डिप्लोमा झालेल्या मुली ज्या आहेत, मुली किंवा मुलं, तर त्यांनासुद्धा मिनिमम वेजेस जे 25,000 रुपये कुठल्याही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पगार मिळणं अपेक्षित आहे. त्यानंतर डिप्लोमा झाल्यानंतर तुम्ही हॉस्पिटलमध्ये काम करू शकता. BSc नर्सिंग झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये अनेक पर्याय अवेलेबल आहेत, जसं नर्स एज्युकेटर म्हणून काम करू शकता. त्याच्यानंतर नर्सिंग डायरेक्टर म्हणून काम करू शकता जर तुम्ही हायर एज्युकेशन घेतलं तर. म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेटर्स आहेत, बऱ्याच हॉस्पिटलच्या CEO नर्सेस आहेत ज्या एक्सपिरियन्सनी आणि क्वालिफिकेशननी पुढे गेलेले आहेत. त्यानंतर टीचिंग हा पण पर्याय आहे, जसं आम्ही करतो आहे पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर हे आहे. त्याच्यानंतर बऱ्याचशा फॉरेनमध्ये अपॉर्च्युनिटीज आहेत, जसं इंडियामध्येच नाही तर ग्लोबली पण खूप अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत. बऱ्याचशा नर्सेस ज्या आहेत त्या ऑस्ट्रेलियामध्ये, युरोपमध्ये, इंग्लंडमध्ये, कॅनडा आणि UK मध्ये बऱ्याचशा नर्सेस सेटल्ड आहेत तिथे
म्हणजे बऱ्याच काही वर्षांपासून त्या तिथे काम करत आहेत. बरेच मुलं जे आहेत स्टुडंट्स अजूनही त्या प्रोसेसमध्ये आहेत आणि ते तिथे जाण्याच्या तयारीत आहेत. त्या सगळ्यात जास्त विजाज मला वाटते IT प्रोफेशनल्स नंतर नर्सेस आहेत ज्या बाहेर जाऊन सेटल झालेल्या आहेत. तर हा खूप मोठी संधी, जसं आपण आधी पण डिस्कस केलं की ही न संपणारी गरज आहे. म्हणजे 2022च्या एका सर्वेक्षणामध्ये WHO असं आढळलं की एका पेशंट मागे आपल्याला 1000 पॉप्युलेशनमध्ये च्या मागे आपल्याला 3 नर्सेसची आवश्यकता आहे. तर आपल्याकडे तो रेशो खूप कमी आहे आणि आपल्याला तो रेशो फुलफिल करण्यासाठी खूप नर्सेसची आवश्यकता भासणार आहे. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट रिक्रुटमेंटबद्दल सांगायचं झालं तर जसं आत्ता मॅडमनी सुरुवातीला सांगितलं, DMER म्हणजे डायरेक्टरेट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च, म्हणजे जेवढे मेडिकल कॉलेजेस आहेत गव्हर्नमेंट हॉस्पिटलचे मेडिकल, जसं आपलं GMC छत्रपती संभाजीनगरचं, तशा सगळ्या हॉस्पिटल्समध्ये रिक्रुटमेंट्स येणार आहेत. जसं नांदेड आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, मुंबई आहे, पुणे आहे, गडचिरोली, अशा बऱ्याच वैद्यकीय संचालनालयाच्या महाविद्यालयांमध्ये हॉस्पिटलमध्ये ओपनिंग्स असणार आहेत. त्याच्यानंतर आत्ताच नुकतीच RRBची रिक्रुटमेंट झाली मॅडम, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड. तर त्यामध्ये सगळ्यात जास्त जी रिक्रुटमेंट होती ती नर्सिंग ऑफिसर्सची होती. म्हणजे आता ॲक्च्युली नर्स असं म्हणत नाहीत, नर्सिंग ऑफिसर असं म्हणतात नर्सेसला. तर एम्सचे हॉस्पिटल्स आहेत तिथे रिक्रुटमेंट्स असतात. त्यानंतर स्टेटचे रुरल हॉस्पिटल्स आहेत, प्रायमरी हेल्थ सेंटर्स RH तिथे असतात. त्याच्यानंतर अजून एक पोस्ट निर्माण झाली नवीन, कम्युनिटी हेल्थ ऑफिसर म्हणून, तर CHO. तर CHO म्हणून पण BSc नर्सिंग झाल्यावर एक परीक्षा पास करावी लागते, त्यानंतर ते तिथे काम करू शकतात रुरल एरियाजमध्ये. मॅडमनी कमी वेळामध्ये अशा काही फॅक्ट्स आपल्याला सांगितल्यात की ज्या मला पण माहिती नव्हत्या. प्रेक्षकाला नक्कीच याचा बिलकुल फायदा होणार आहे, कारण करंटमध्ये जे काही अपडेट्स आहेत ते मॅडमने सगळ्यांना तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. तर मॅडम मला एक विचारायचं, तुमचा भरपूर मोठा अनुभव आहे, तर तुम्हाला या 14 वर्षामध्ये काही चांगला आणि वाईट अनुभव काय आला नर्सिंगचा? ओके, चांगल्यापासूनच सुरुवात करूया आपण. तर सगळ्यात चांगला अनुभव म्हणजे मी तसं हॉस्पिटलमध्ये बेडसाईडला 1 वर्ष काम केलं आणि नंतर माझा शिक्षण क्षेत्रामधलाच अनुभव आहे, PG पोस्ट ग्रॅज्युएशन नंतरचा. हॉस्पिटलमध्ये काम करत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की म्हणजे ही एकमेव संधी आपल्यासाठी की आपण समाजासाठी काहीतरी करू शकतो. म्हणजे ऑक्युपेशन तर आहेच आहे तुमचं, तुम्हाला यू विल बी पेड प्रोफेशनली, पण तुम्हाला एक सेवा करण्याची संधी मिळते. म्हणजे एक तरी माणूस तुम्हाला असं डोक्यावर हात ठेवून म्हणेल दिवसभरात की तुमचं चांगलं होणार आहे असं. कारण जो पेशंट येतो हॉस्पिटलमध्ये जेव्हा ॲडमिट होतो तेव्हा कोणीच आनंदाने येत नाही दवाखान्यामध्ये. ज्याच्यासाठी जागा नवीन असते, त्याच्यासाठी लोक नवीन असतात, तो ऑलरेडी त्याच्या काय म्हणतात त्याला फिजिकल एलिमेंट्समुळे तो त्रासलेला असतो. तर तुम्ही जर त्याच्याशी फक्त छान स्माईल दिला आणि बोललात की लोकांना तेवढंच हवंसं असतं. तर ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे तुमच्यासाठी की तुम्ही प्रोफेशनली करिअर पण तुमचं घडवू शकता, लोकांची सेवा करू शकता. ठीक आहे, पण एक गोष्ट मला सांगायची की जे कोणी इच्छुक असतील नर्सिंगमध्ये येण्यासाठी, मनामध्ये एक भावना, एक सत्कार्याची भावना असणं आणि एक कंपॅशन असणं की मला हे करायचंच आहे. म्हणजे फक्त आईवडिलांना सॅटिस्फाय करण्यासाठी किंवा जॉब ऑपॉर्च्युनिटीज चांगल्या आहेत म्हणून नर्सिंगमध्ये येऊ नका. खूप चांगलं फ्युचर आहे. जर तुम्ही सिन्सिअरली काम कराल तर नक्कीच ब्लेसिंग्स तर आहेतच, पण तुम्हाला शिकायलाही खूप गोष्टी मिळणार आहे. कारण आता AI आलं आहे, हेल्थकेअरमध्ये सुद्धा AI आलं आहे, त्यामुळे AIमुळे आपल्याला खूप जास्त टेक्नोसॅव्ही व्हावं लागणार आहे आणि नवीन गोष्टी नक्कीच शिकायला मिळणार आहे. कारण हेल्थकेअरमध्ये सुद्धा प्रचंड हे झालेत, काय म्हणतात, इनोव्हेशन्स झालेत, आता ॲडव्हान्समेंट्स खूप झाल्यात. जसं टेक्नॉलॉजीमध्ये झालं तसं हेल्थकेअरमध्ये पण झाल्यात. त्यामुळे प्रचंड शिकायला मिळणार आहेत, अपॉर्च्युनिटी चांगल्या असणार आहेत. तर प्रेक्षकांना मला सांगायला आवडेल की त्यांनी कमी वेळामध्ये, म्हणजे ते मॅडमचा बिझी शेड्यूलमधून आपल्याला जो वेळ दिलेला आहे तो खरंच म्हणजे स्तुत्य आहे आणि खूप कमी वेळात त्यांनी क्रिस्प माहिती दिलेली आहे. म्हणजे ज्यातून तुम्हाला जवळपास अपडेट्स आणि नवीन फ्युचरमध्ये येणारे काही जे आउटलाईन वर्क पण मॅडमने सांगितलेलं आपल्याला. तर मॅडम खूप खूप धन्यवाद. आमच्या या करिअर चॅनलमधून जेवढे पण प्रेक्षक पाहत आहेत तर त्यांना याचा नक्कीच फायदा होईल. आणि परत तुम्हाला काही त्याच्यामध्ये शंका असतील तर तुम्ही कॉमेंटमध्ये बिलकुल विचारू शकता. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. थँक्यू सो मच.